आज आपण आलो आहोत अजून एक किल्ला पाहायला. नाव आहे तुंग किल्ला. त्यालाच कठीणगड असेही म्हणतात. हा किल्ला लहान दिसतो, पण अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. तुंग किल्ला पुण्यापासून साधारण 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळा मार्गे आपण तुंगवाडी गावात पोहोचतो आणि तिथून खरी चढाई सुरू होते. तिथे तुम्हाला तुंग किल्ल्याचा नकाशा दिसत आहे, ज्यामुळे किल्ल्याची रचना समजायला सोपी होते. तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला वीरगळ स्मारक पाहायला मिळते. वीरगळ म्हणजे वीरांच्या स्मरणार्थ उभारलेला शिलालेख. पूर्वीच्या काळात युद्धात वीरमरण आलेले योद्धे, किल्ला, गाव किंवा स्वराज्य रक्षणासाठी बलिदान दिलेले मावळे यांच्या स्मरणार्थ अशा वीरगळा उभारल्या जात. किल्ल्याच्या सुरुवातीला काही पायऱ्या नव्याने बांधलेल्या आहेत, पण पुढचा मार्ग अजूनही नैसर्गिकच आहे. इथपर्यंत वाट सोपी आहे, पण खरी चढाई किल्ल्याची पुढे सुरू होते. तुंग किल्ल्यावर सकाळी लवकर यायचा प्रयत्न करा आणि सप्टेंबर टू फेब्रुवारी हा काळ इथे येण्यासाठी बेस्ट मानला जातो. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648च्या सुमारास स्वराज्यात सामील केला. पवना आणि मुळशी परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. तुंग किल्ला लहान असला तरी तो तिकोना, लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या रांगेत रणनीतीच्या दृष्टीने उपयोगात होता. शत्रूंच्या हालचाली दूरवरून पाहण्यासाठी हा किल्ला वापरला जायचा. किल्ल्याच्या उंचीमुळे आणि सरळ उभ्या कड्यांमुळे शत्रूसाठी इथे चढणं जवळजवळ अशक्य होतं. म्हणूनच याला कठीणगड असं नाव पडलं. किल्ल्यावर आजही तुंगाई देवीचं मंदिर, पाण्याची टाकी आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. तुंग किल्ला खालून पाहिला की सरळ कातळासारखा उभा असल्यासारखा वाटतो. आजूबाजूला पवना धरण, तिकोना, लोहगड, विसापूर. पण तुंग किल्ला सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, कारण इथे पायऱ्या नाहीत, सोपी वाट नाही, फक्त कातळ आणि चढाई आहे. आता आपण चढायला सुरुवात केली आहे आणि इथेच लोकांचा गैरसमज सुरू होतो. खूप जणांना वाटतं हा किल्ला नैसर्गिकरित्या अवघड आहे, पण सत्य वेगळं आहे. 1818 साली मराठा साम्राज्य पडल्यानंतर इंग्रजांनी ठरवलं की मराठ्यांचे किल्ले पुन्हा वापरात येऊ नयेत. म्हणून त्यांनी किल्ल्यांचे प्रवेशद्वार, पायऱ्या, बुरुज सगळं सुरंग लावून उडवलं. तुंग किल्ल्याच्या मुख्य चढाईचा मार्गसुद्धा असाच फोडण्यात आला. म्हणून आज इथे आपल्याला सरळ तुटलेल्या दगडांवरून कातळ चढावा लागतो. इथे चढताना फक्त शरीराची ताकद लागत नाही, तर मनाची ताकद लागते. एक चूक आणि धोका. म्हणून इथे फोकस, बॅलन्स आणि संयम फार गरजेचा असतो. ज्या वाटेवरून कधी शिवरायांचे मावळे शस्त्र धरून चालत असतील, आज आपण त्याच वाटेवर हिमतीने चालतोय हा विचार अंगावर काटा आणतो. ही आयताकृती दगडी रचना म्हणजे मेटे. इथे पहारेकरी थांबायचे, विश्रांती घ्यायचे आणि किल्ल्याच्या सुरक्षेवर लक्ष ठेवायचे. तुंगसारख्या अवघड किल्ल्यावर मेटे हे संरक्षणाचं फार महत्त्वाचं अंग होतं. या मेट्याच्या मागेच पाण्याचं टाकं आहे. यामुळे पहारेकरी बराच वेळ इथे तैनात राहू शकायचा. मेटे आणि टाकं मिळून तुंग किल्ल्याची पूर्ण संरक्षण यंत्रणा तयार होत होती. मराठ्यांच्या काळात किल्ला बांधताना एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवली जायची, शत्रू वर येऊच नये आणि आला तर थांबवता यावा. म्हणूनच इथून पुढे वाट अजून अरुंद होते. एकाच वेळी जास्त लोक चढू शकत नाही, हे मुद्दाम केलंय. आता आपण ज्या भागांकडे जातोय तो म्हणजे किल्ल्याचा मुख्य संरक्षण बिंदू. पुढे दिसणारं प्रवेशद्वार सरळ नसून जिभेसारख्या वळणाचं आहे. यालाच किल्ल्याच्या भाषेत संरक्षणात्मक प्रवेशद्वार म्हणतात. असं प्रवेशद्वार असण्यामागचं कारण म्हणजे शत्रू सरळ आत धावू शकत नाही, त्याला वळण घ्यावं लागतं, गती कमी होते आणि तो पूर्णपणे पहाऱ्यांच्या नजरेत येतो. या भागातून वर येताना वरच्या मावळ्यांना शत्रूवर दगड टाकणं, हल्ला करणं खूप सोपं जायचं. म्हणून तुंग किल्ल्यावर मेटे, टाकं, अरुंद वाट आणि वळणदार प्रवेशद्वार आहे. हे सगळं वेगळं वेगळं नाही, तर एकाच संरक्षण साखळीचा भाग आहे. म्हणजे इथे चढणं आज जसं अवघड वाटतं ते योगायोग नाही, ती मराठ्यांची लष्करी दूरदृष्टी आहे. जिभी प्रवेशद्वारावर हनुमानाची छोटीशी मूर्ती देखील आहे. आता आपण ज्या भागात आलो आहोत, इथे पुढे तटबंदी दिसते आणि त्याच्या पुढे किल्ल्याचा बुरुज आहे. इथून बुरुजाकडे जाणारी वाट खूपच अरुंद आहे.
एका बाजूला सरळ डोंगरकडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. ही वाट इतकी लहान आहे की एकाच वेळी एक माणूस नीट चालू शकतो. हे काही चुकून झालेलं नाही. मराठ्यांच्या काळात अशा वाटा मुद्दाम तयार केल्या जायच्या, कारण शत्रू इथे आला तर त्याची मांडणी तुटायची. तो रांगेत येऊ शकत नव्हता आणि पूर्णपणे असुरक्षित व्हायचा. या अरुंद वाटेवरून येणारा शत्रू वरच्या बुरुजावरून पूर्णपणे दिसायचा. वरून दगड, शस्त्र किंवा हल्ला करणं फार सोपं व्हायचं. तटबंदी म्हणजे फक्त भिंत नाही, ती किल्ल्याच्या शेवटची ढाल आहे आणि बुरुज म्हणजे या संपूर्ण भागावर नजर ठेवणारा संरक्षणाचा केंद्रबिंदू. म्हणून तुंग किल्ल्यावर तटबंदी, अरुंद वाट आणि बुरुज हे तिन्ही मिळून शत्रूसाठी जवळजवळ अजेय अडथळा होता. आज आपण जिथे सावधपणे चालतोय तिथे कधीकाळी मावळे निर्भयपणे उभे राहून किल्ल्याचं रक्षण करत होते. तुंग किल्ला उंच आहे म्हणून नाही, तर अशा संरक्षण रचनेमुळे इतिहासात अढळ राहिला आहे. 1660च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ, पवना आणि मोशी परिसरातील किल्ले अधिक मजबूत करण्यावर भर दिला. तुंग, लोहगड, विसापूर आणि तिकोना ही सगळे किल्ले एकमेकांशी जोडलेली संरक्षण साखळी होती. याच काळात मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. मुघलांचा उद्देश स्पष्ट होता: शिवाजी महाराजांना संपवणं आणि मराठ्यांचे किल्ले ताब्यात घेणं. पण तुंगसारखे किल्ले इतके अवघड आणि मजबूत होते की थेट हल्ला करणं मुघलांसाठी सोपं नव्हतं. म्हणून तुंग किल्ला मुख्य लढाईऐवजी पहारेदारी आणि नियंत्रणासाठी वापरात राहिला. 1663मध्ये शाहिस्तेखानावर पुण्यातील हल्ल्यानंतर मुघलांची पकड सैल झाली आणि मराठ्यांनी पुन्हा आपली संरक्षण व्यवस्था बळकट केली. पण 1665मध्ये औरंगजेबाने आपला अनुभवी सेनापती मिर्झा राजा जयसिंह मोठ्या सैन्यासह पाठवला. जयसिंहने पुरंदर किल्ल्यावर वेढा घातला आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली. यातूनच 11 जून 1665 रोजी पुरंदरचा तह झाला. या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले मुघलांना देण्याचे मान्य केले. त्या 23 किल्ल्यांमध्ये तुंग किल्ला सुद्धा होता. हा निर्णय पराभवामुळे नव्हता, तर पुढील लढ्यासाठी घेतलेली एक मोठी रणनीती होती. तहानंतर काही काळ तुंग किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला, पण ही स्थिती फार काळ टिकली नाही. 1666मध्ये आग्रा भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्य उभारणीला सुरुवात केली. औरंगजेबाच्या साम्राज्यात अशांतता वाढू लागली आणि मुघलांची पकड कमकुवत झाली. याच संधीचा फायदा घेत 1670च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ आणि कोकणातील बहुतेक किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले. याच मोहिमेत तुंग किल्ला देखील पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. यानंतर तुंग किल्ला पुन्हा लोहगड, विसापूर संरक्षण साखळीचा महत्त्वाचा भाग बनला आणि स्वराज्याच्या पहाऱ्यावर अढळ उभा राहिला. बुरुजवरून आल्यानंतर आपण पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशद्वारापासून आपण पुन्हा थोडं वर चाललोय आणि इथे आल्यानंतर आपल्याला गणपतीचं मंदिर लागतं. किल्ल्यावर गणपतीचं मंदिर असणं ही मराठ्यांची खास परंपरा होती. कोणताही महत्त्वाचा निर्णय, लढाई किंवा मोहीम गणपतीच्या आशीर्वादाशिवाय सुरू केली जात नसे. म्हणूनच किल्ल्याच्या महत्त्वाच्या भागात हे मंदिर उभारलेलं आहे. हे फक्त पूजेचं ठिकाण नाही, तर सैनिकांसाठी मानसिक आधाराचं स्थान होतं. मंदिराच्या शेजारीच पाण्याचं टाकं दिसतं आणि मंदिराच्या समोर जी मोकळी आणि सपाट जागा दिसते तिथे किल्ल्याच्या कामकाजाच्या कचेरीचे अवशेष दिसतात. याच ठिकाणी किल्लेदार, कारकून आणि जबाबदार अधिकारी रोजचं कामकाज पाहायचे. सैन्याची नोंद, रसद, शस्त्रसाठा आणि किल्ल्याच्या सुरक्षेचे निर्णय इथेच घेतले जात. म्हणजे एका छोट्या परिसरात आपल्याला 3 गोष्टी दिसतात. आता आपण किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी निघालो. या ठिकाणी जाताना एक स्तंभी टाकं लागतं. या टाक्याची खास ओळख म्हणजे मधोमधी उभा असलेला दगडी स्तंभ. हा स्तंभ फक्त शोभेसाठी नसतो, तर त्यामागे खूप शास्त्र आणि नियोजन असतं. स्तंभी टाक्याचा उपयोग मुख्यतः पिण्याचं पाणी साठवण्यासाठी केला जायचा. मधला स्तंभ टाक्याची छप्पर आणि कडा मजबूत ठेवण्यासाठी मदत करायचा आणि पाण्यावरचा ताण समान पसरवायचा. यामुळे टाकं लवकर तुटत नसे, पाणी जास्त काळ टिकायचं आणि कातळात कोरलेली रचना अधिक टिकाऊ व्हायची. आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी आपण या किल्ल्याला भेट दिलेली आहे. आजूबाजूला सगळीकडे फक्त जळालेली झाडं आहे
काळे झालेले बुंदे आणि कोरडं मारणान दिसत आहे. आता आपण तुंग किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर पोहोचलो आहोत. हेच किल्ल्याचं सर्वोच्च आणि सर्वात महत्त्वाचं स्थान. इथेच आपल्याला तुंगाई मातेचं मंदिर दिसतं. डोंगराच्या कड्यावर उभं असलेलं हे छोटंसं मंदिर खूप मोठी ताकद देऊन जातं. मंदिरासमोर डौलानं फडकवणारा भगवा झेंडा पाहिल्यावर छत्रपती शिवरायांची आठवण आपोआप होते. हा बालेकिल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 35 ते 27 फूट उंचीवर आज आपण उभे आहोत. इथपर्यंत पोहोचणं सोपं नाही, पण इथे उभं राहिल्यावर सगळा थकवा क्षणात नाहीसा होतो. चारही बाजूंनी पाहिलं तर खाली खोल दऱ्या, पवना मुळशीचं खोरं आणि मावळचा विस्तीर्ण परिसर नजरेस पडतो. इतक्या उंचीवर, इतक्या कठीण कातळावर हा किल्ला उभा करणं आणि तो वर्षानुवर्ष सांभाळून ठेवणं हेच आपल्या इतिहासाचं सामर्थ्य आहे. इथे उभे राहिल्यावर फक्त किल्ला पाहत नाही तर आपण इतिहास अनुभवतो. ओजस आज 4.25 वर्षांचा आहे. तो पूर्णपणे पालकांच्या देखरेखीखाली हा तुंग किल्ला केला आहे. हा किल्ला खूपच कठीण आणि धोकादायक चढाईचा आहे. इथे पायऱ्या नाहीत, अरुंद वाटा आहेत. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. म्हणूनच लहान मुलांसाठी हा किल्ला मी अजिबात सजेस्ट करत नाही. ओजसला आम्ही हात धरून पूर्ण लक्ष ठेवून आणि प्रत्येक टप्प्यावर सावधगिरी बाळगून वर आणला आहे. आजचा तुंग किल्ला इथे संपतो. हा किल्ला इतिहास, धैर्य आणि निसर्गाची जाणीव करून देतो. जय भवानी, जय शिवाजी.